शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा माया ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक मंत्राचा या दशकाला म्हणजे 5व्या दशकाला प्रारंभ करणार आहोत. आतापर्यंत आपण 4 दशक पाहिले. याच्यामध्ये दासबोधाच्या सुरुवातीलाच आपण बघितलं होतं विवेक वैराग्य शमदमादी षट संपत्ती आणि त्यानंतर मुमुक्षुत्व असं जे साधन चतुष्टय आहे त्या साधन चतुष्टयाची बैठक आता आपली तयार झालेली आहे असं समर्थांनी गृहीत धरलंय. आपण ती करतोय अजून तयार, पण आपली झालीये असं गृहीत धरलेलं आहे. इथे साधन चतुष्टयामध्ये मी बघितलं तर आपण बघितलं तर पहिलं साधन जे आहे ते नित्यानित्य विवेक. त्यापैकी पहिल्या दशकामध्ये नित्याचा विवेक सांगितलाय, दुसऱ्या दशकामध्ये अनित्याचा विवेक सांगितलाय. म्हणजे नित्यानित्य विवेक हे पहिलं साधन तिथे आपलं झालं की काय नित्य काय अनित्य हे आपल्याला कळायला लागलं. काय शाश्वत काय अशाश्वत, काय सार काय असार हे कळायला लागलं. दुसरं साधन जे आहे ते वैराग्य आहे आणि त्याच्यासाठी विवेकातून विचारातून वैराग्य प्राप्त करणं. हेकांड पिसे वैराग्य नव्हे. तर वैराग्य घ्यायचंय म्हणून घेतलं असं नाही, ते मनापासूनच वैराग्य जे आहे ते निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं इहलोकातलं म्हणजे इथलं आणि परलोकातले भोग, कारण तेही आमची एक इच्छा असतेच ना, वासना असते ती सुद्धा आहेच की मला परलोक मिळाला पाहिजे, स्वर्ग मिळाला पाहिजे, अमकं मिळालं पाहिजे. इहलोकातही आणि परलोकातही कुठेही झालं तरी तिथली इच्छा आपल्या मनामध्ये वासना राहू नये आणि त्या सर्व गळून पडाव्यात, त्याला वैराग्य असं म्हटलं जातं. तर ते इहलोकातलं आणि परलोकातलं जे वैराग्य आहे ते दूर होण्यासाठी त्यांनी इथल्या भोगांचं वर्णन केलेलं आहे. ते 3ऱ्या दशकामध्ये केलंय. स्वगुण परीक्षा प्रपंचाचं वगैरे सगळं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलंय की किती गोष्टींचा त्रास आपल्याला होतो आणि त्यातनं आता आपल्याला मुक्त व्हायचंय या दृष्टिकोनातून. आणि नंतर 4थ्या दशकामध्ये म्हणजे नवविधा भक्तीमध्ये त्यांनी आपल्याला शमदमादी षट संपत्ती ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. शमदमादी षट संपत्ती म्हणजे शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या गोष्टी सांगितल्यात नवविधा भक्तीच्या मार्गामधून. त्यामुळे तेही आपण आता आपल्या मनामध्ये बिंबवलेलं आहे. असं हे जे साधन चतुष्टयाची बैठक जी आपली पहिली तयार व्हावी लागते की जेणेकरून आपल्याला मुमुक्षुत्वाकडे जाता येतं, ते साधन चतुष्टय त्यांनी आपलं तयार करून घेतलेलं आहे. आणि मग आता हा जो 5वा दशक आहे हा मुमुक्षुत्वाचा दशक आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये ईश्वराबद्दलची ओढ निर्माण झाली, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय आपल्याला. मग नक्की तो कसा आहे, काय आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी या दशकामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे इथे 5वा दशक हा मुमुक्षुत्वाचा दशक असं म्हटलं जातं. म्हणजे इथे त्यांनी त्याला मंत्राचा दशक असं नाव दिलेलं आहे, पण तरी सुद्धा हा 5वा दशक हा आपले साधन षट संपत्ती वगैरे या दृष्टिकोनातनं मुमुक्षुत्वाचा आहे. इथे आपल्याला मुमुक्षुत्व आपलं वाढत जातं, तीव्र होतं आणि मग आपण अवस्थेतून बाहेर पडून बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध या मार्गाला लागतो. अशा तऱ्हेने आहे. आता ह्याच्यामध्ये संकेत कुबडी म्हणून जे आहे त्याच्यामध्ये हंसराज स्वामी असं म्हणतात, 5वा दशक चिंतामणी चिंतिल्या अर्थाचा दानी मुमुक्षची तो जननी कृपे सहित लाळी तसे श्रीराम. संकेत कुबडी म्हणून आहे पुस्तक.
5वं दशक चिंतामणी म्हटलेलं आहे. चिंतामणी म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते देणारा तो चिंतामणी. इथे खरं म्हणजे चिंताच राहायला नको, त्यामुळे ते मणी असण्या, कारण चिंता असली तरच मागितलं जातं. पण खरं म्हणजे हा चिंतामणी आहे, तुम्हाला पाहिजे ते देणारा आहे, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण नंतर समर्थ म्हणतात चिंता करण्याची आवश्यकताच नाही, कारण सगळं आपल्या जवळच आहे, आपल्याला मागायची काही आवश्यकताच नाही, असंही म्हटलेलं आहे. चिंतिल्या अर्थाचा दानी, तुम्ही जे काही मनामध्ये, कल्पवृक्षाच्या खाली जसं बसावं आणि आपल्याला पाहिजे ते मागावं, त्या पद्धतीने जे आपण मागू ते आपल्याला या दशकामध्ये मिळतं. अर्थात जे मागू ते आपल्याला मिळतं. आपल्याला मुमुक्षुत्वाकडे जायचं या दृष्टिकोनातनं म्हटलेलं आहे. आणि मुमुक्षूची तो जननी, जननी म्हणजे आई. आई कशी मुलाचे लाड करते आणि काय पाहिजे ते त्याला देते, तशा पद्धतीने हा दशक तुम्हाला काय पाहिजे ते देतो. काय पाहिजे ते देतो, ऐहिक नव्हे, मुमुक्षुत्वाच्या दृष्टिकोनातनं वाटचाल करण्यासाठी जे लागतं ते हा दशक आपल्याला देतो. अशा पद्धतीने या दशकाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आणखीन एक वैशिष्ट्य या दशकाचं असं आहे की मुमुक्षूला संतांनी आपलं म्हटलेलं आहे. आधी मुळात संत सज्जन आपल्याला आपलं म्हणणं यासारखा मोठेपणा नाही, यासारखी आपली म्हणजे आपण त्या पदापर्यंत गेल्याशिवाय ते आपल्याला आपलं म्हणतच नाही. त्यामुळे इथे संत सज्जन आपल्याला आपलं म्हणतात, हा ह्या दशकाचं वैशिष्ट्य आहे. कारण मुमुक्षुत्वाची ओढ एवढी वाढलेली आहे, आता मी काय करू त्याच्यासाठी, ही तळमळ वाढलेली आहे. म्हणून संत म्हणतात ह्याला आता आपलंसं करून घ्या, आपल्या सहवासात ठेवा, म्हणजे याला मार्गदर्शन व्यवस्थित होईल. असं मग पुढे सद्गुरूंनी दीक्षा द्यायची म्हणजे काय, सद्गुरूंनी उपदेश करायचा म्हणजे काय, मग अंतिम गंतव्यस्थान कोणतं, असं सगळं मार्गदर्शन ह्याच्यामध्ये आपल्याला केलेलं आहे. त्यामुळे हा जो आहे नवविधा भक्तीकडून नंतर मुक्ती कोणत्या हे आपण पाहिल्या, आणि जी आसक्ती ममता जी काही आपल्या पूर्ण अंगामध्ये भरलेली आहे, त्यांनीच तो देह भरलेला आहे, ह्या सगळ्या आपल्या तशाच राहणार आहेत. यात फरक पडणार नाही. आपल्या मनात आसक्ती होणारच आहे, आपल्या मनात प्रेम येणारच आहे, कारण भगवंतानी ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, त्या आपण नाहीशा करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही असणारच आहे. पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्ट जरी असली तरी हे ममत्वाचं आसक्तीचं आपल्याला शिफ्टिंग करता येतं, त्याच्यात आपल्याला बदल करता येतो. ह्या सगळ्या भावनांचा आपल्याला बदल करता येतो, म्हणजे या सगळ्या भावनांचं आपल्याला शिफ्टिंग करायचंय. त्या भावना नाहीशा करू शकतच नाही, कारण त्या आपल्यात आहेतच. मग आता हे शिफ्टिंग कुठे करायचं, तर भक्ती मार्गाला करायचं. ममत्व देवामध्ये पाहिजे, आसक्ती त्याच्यामध्ये पाहिजे, ही सुरुवात आहे. नंतर त्याचंही वैराग्य सांगितलेलं आहे. पण हे सगळं भगवंताकडे लावायचंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिकडे वळवायचे आहेत. म्हणून हा मंत्राचा दशक त्यांनी सांगितलेला आहे. खरं म्हणजे याला मंत्राचा दशक म्हटलेलं आहे. आता याच्यातला जर चौथा समास पाहिला आपण, तर तो खरा मंत्राचा आहे. म्हणजे चौथा, त्याच्यामध्ये कोणते मंत्र असतात काय असतात याचं वर्णन आहे, म्हणून तो मंत्राचा ठीक आहे. पण यांनी दशकाचंच नाव मंत्राचा दशक दिलेलं आहे. मग मंत्राचा दशक असं का म्हटलेलं आहे, त्याचं काय कारण आहे, तर ह्याच्यामध्ये गुरु निश्चय सांगितलाय पहिल्याच ह्याच्यात, जो आज आपण बघणार आहोत. नंतर गुरुचं लक्षण काय आहे ते सांगितलंय, शिष्य कसा असावा तेही सांगितलंय. नुसता गुरु चांगला असून उपयोग नाही हो, गुरु खूप चांगला आहे, पण शिष्याला त्याचं काही महत्वही नाही, त्याच्याप्रमाणे काही करताही येत नाही, त्याचे आज्ञापालन करता येत नाही, तर त्याचाही उपयोग नाही. म्हणून शिष्य लक्षण पण सांगितलंय, शिष्य कसा असावा हे पण सांगितलेलं आहे. मग उपदेश काय आहे तोही सांगितलंय, उपदेश म्हणजे नक्की काय हे सांगितलंय. शुद्ध ज्ञान म्हणजे काय, बहुधा ज्ञान म्हणजे काय, बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध म्हणजे काय. म्हणजे थोडक्यामध्ये याच्यामध्ये सगळे गोष्टी ज्या आहेत त्या भगवंत भक्तीकडे जाण्यासाठी आहेत. नवविधा भक्ती म्हणजे काय ती आधी सांगितली, आणि याच्याकडची मार्गक्रमणा कशी करायची ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हे मार्गदर्शन सुद्धा कोणीतरी करणं गरजेचं आहे, कारण आपण सुद्धा लहानपणापासून जीवनामध्ये अनेक गोष्टी शिकतच असतो. अगदी लहानपणी सुद्धा म्हणजे अगदी तान्ह बाळ असतं ते सुद्धा आपल्या आई वडिलांच्या हालचाली बघत असतो.
त्याप्रमाणे उच्चार करायला शिकत असतो, त्याप्रमाणे हातवारे करायला शिकायला लागतं. थोडं थोडं मोठं होतं तसं. म्हणजे सुरुवातीला तो आई वडिलांचं अनुसरण करतो, त्याप्रमाणे बोलण्या वागण्यात त्याच्या बदल व्हायला लागतात. नंतर मग शाळेत घातल्यावर मग नाही, मग फक्त टीचर काय सांगतील ते, गुरुजी पूर्वी आपण म्हणत असो शिक्षक, ते काय म्हणतील ते प्रमाण. मग हळूहळू त्याला त्याची ओढ लागायला लागते, त्यांच्याकडनं तो शिकायला लागतो. मग त्याचं विश्व वाढत जातं. मग नोकरीमध्ये त्याला त्याच्या बॉसकडनं काही शिकावं लागतं, कारण चार आजूबाजूचे लोक असतात, ते काय सांगतात तिथून शिकावं लागतं. अशी वेगवेगळ्या लोकांचे संबंध त्याला आयुष्यभर येत असतात. आणि ते येत असल्यामुळे वेगवेगळ्या अनुभवाची माणसंही त्याला भेटतात. आणि मग कोणाकडून ना कोणाकडून तरी तो काही ना काहीतरी शिकतच असतो. आता इथे मात्र मंत्र म्हटलेलं आहे. मननात त्रायते इति मंत्र, असं साधारणपणे मंत्राची व्याख्या केली जाते. वेदातले पवित्र उच्चार त्याला, किंवा शक्तिदायी प्रेरणादायी शब्द त्यालाही मंत्र म्हटलं जातं. किंवा थोडस धार्मिक विचार केला तर तिथपर्यंत नेण्यासाठी जे काही मार्गक्रमणा केली जाते त्यालाही मंत्र असं म्हटलं जातं. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे सगळे मंत्रच आपल्याला देत असतात, शिकण्याबद्दल एक एक प्रेरणा देत असतात. आतापर्यंतच्या जीवनामध्ये आपण बघितलं तर आई सुद्धा मुलीला सासरी जाताना कानमंत्र देतेच की नाही. मी तसं कानमंत्र म्हणत नाहीये, मी चांगल्या दृष्टीने म्हणते कसं वागावं, काय वागावं, सासरी काय करावं, कुणाचा आदर कसा ठेवला पाहिजे, वगैरे वगैरे. म्हणजे हे सगळं मंत्र आई सुद्धा मुलीला देत असते, त्याला आपण कानमंत्र असं म्हणतो नाही का. हा व्यवहारातला झाला. पण परमार्थामध्ये सुद्धा कोणाचा तरी मंत्र घ्यायलाच पाहिजे. मंत्र घ्यायला पाहिजे म्हणजे नाममंत्र जपमंत्र असं मी म्हणत नाहीये. तर हा इथे मंत्र अभिप्रेत नाहीये, ते सद्गुरू नंतर देतातच. पण मंत्र म्हणजे योग्य रीतीने मार्गक्रमणा करण्यासाठी, म्हणजे ज्याला स्वानुभव आहे त्याच्याकडून ते सर्व शिकणं, ही मार्गक्रमणा कशी करायची याचं मार्गदर्शन घेणं. कारण त्याला एक्सपिरियन्स आहे, तो जाणता भक्त आहे, त्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्याच्याकडनं मार्गक्रमणा कशी करायची हे शिकून घेणं. कारण नोकरीत सुद्धा बघा, एक्सपिरियन्स पर्सन असला की त्याला लगेच नोकरी मिळते, पण एक्सपिरियन्स यावा तर लागतो ना आधी. तो त्याच्यासाठी सद्गुरू हे परमार्थ मार्गावरती मार्गदर्शन करणारे आहेत, हे त्यांना सांगायचे. ते आपल्याला मंत्र देतात, म्हणजे ही वाटचाल कशी करायची याबद्दल ते आपल्याला सांगतात. त्यामुळे प्रापंचिक माहितीच्या बाबतीमध्ये जसं आपण म्हणतो की गुरु असायला पाहिजे. शाळेत गेल्यावर शिक्षक हे गुरु आहेत, नंतर व्यवसाय करताना वेगळा गुरु असू शकतो, किंवा एखाद्या आपण कृती करायची असेल, एखादं प्रोजेक्ट करायचं असेल तर त्यातलं मार्गदर्शन करणारा असा, हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे गुरुच आहेत. संगीत शिकायचं झालं तर संगीतातला तज्ज्ञ आपल्याला शिकवतो, हे सुद्धा तो आपला संगीतातला गुरु आहे. एखादा आपला चित्रकारितेमधला गुरु असेल, असे वेगवेगळ्या विद्यांचे वेगवेगळे गुरु आहेत. परी ते सद्गुरु नव्हे ती, ते गुरु आहेत, ते आपल्याला ज्ञान देतात, चांगलीच गोष्ट आहे. अगदी पूर्णपणे ज्ञान देतात, मोकळेपणाने देतात, त्या शिष्याला वरपर्यंत चढवून घेतात, वरच्या स्तरापर्यंत नेतात, त्या विद्येमध्ये प्रवीण करतात. पण सद्गुरू जे आहेत ते मात्र अध्यात्म विद्येचं ज्ञान करून देतात आपल्याला, पूर्णपणे करतळावरी आवळा ठेवला या पद्धतीने ते देतात. मग ज्याला आपल्याला जाणून घ्यायचंय तो परमेश्वराचा मार्ग आहे, हे गुह्यात गुह्य असं ज्ञान आहे, ते जाणून घेण्याकरता सद्गुरू असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे प्रापंचिक ज्ञानाच्या वेळेला आपल्यामध्ये त्रिपुटी असतेच, ज्ञाता ज्ञेय ज्ञान. मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचंय, मी ते ज्ञान करून घेणार आहे, म्हणजे मी ज्ञाता आहे, मला ते शिकायचंय. आणि जे शिकायचंय ते ज्ञेय, म्हणजे मग ती एखादी कला असेल, एखादी विद्या असेल, किंवा काही असेल. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी आहे. तसं द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी आहे. आणि व्यावहारिक ज्ञानामध्ये त्रिपुटी असतेच. मग पारमार्थिक ह्याच्यात नसते का? आहे ना. मला आत्मज्ञान प्राप्त करायचंय म्हणजे ज्ञाता ज्ञेय ज्ञान आहे, सद्गुरूंच्या जवळ बसून करायचंय, उपनिषद त्यांच्या जवळ बसून करायचंय, ते विद्या प्राप्त करायची आहे, अगदी परिपूर्णरित्या त्यांना शरणागत होऊन करायचे. पण हे सगळं करताना अन्य विद्यांची गोष्ट वेगळी आहे,
पण आत्मविद्या ज्याला म्हटली जाते ती अदृश्य आहे, अतिंद्रिय आहे. त्यामुळे इथे ज्या वेळेला त्या विद्येकडे जायचं असतं तेव्हा सद्गुरूच लागतात. सद्गुरू लागतात म्हणजे अन्य लोकांना गुरु म्हटलं जातं जे आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात ते. पण अध्यात्म विद्या ही गहनात गुह्यात गुह्यतम ज्ञानम असं जे म्हटलेलं आहे त्या पद्धतीने ही विद्या आपल्याला शिकायची. पण इथे मात्र काय होतं, ज्ञाता आणि ते ज्ञेय एक रूपच होऊन जातं आणि तिथे त्रिपुटी राहतच नाही. अशा विद्येकडे जायचंय जे अतींद्रिय ज्ञान आहे, जे आपल्याला अदृश्य आहे, आपल्याला जाणता येत नाही, ते आपल्याला सद्गुरूंच्या माध्यमातून जाणता येतं. आता इथे दोन मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत. खरं कुठलीही विद्या शिकायला जा, एखादा सायंटिस्ट असेल आणि तो जर त्या प्रयोगामध्ये काही चुकला तर त्याला काहीतरी शिक्षा होतेच. त्याला शिक्षा होते म्हणजे तसं नाही मला म्हणायचंय. मला काय म्हणायचंय की काहीतरी दोन समजा द्रव्य आहेत आणि ती खरं म्हणजे एकत्र आणायची नव्हती, पण ती एकत्र आणली की ते एकदम आगीचा भडका उडतो असं काही जर असेल आणि त्याच्यातून आग लागली, त्याला हात पटकन त्याचे भाजले की त्याला शिक्षा मिळाल्यासारखं आहे ना. म्हणजे कुठेतरी तो चुकीचं त्यांनी काहीतरी केलंय हे त्याच्या लक्षात येतं. असे अनुभव आहेत. हे अनुभव चांगले आणि वाईट म्हणजे प्रपंचात सुद्धा जर प्रमाद घडला किंवा वाईट गोष्ट घडली तर आपल्याला त्याची शिक्षा मिळते. वर्षभर अभ्यास केला नाही, नुसता उनाडक्या केला तर नापास होणारच आहे. हे आपल्याला गृहीत धरता येतं, शिक्षाही होणारच आहे. हे व्यावहारिक उदाहरण झालं. तसं परमार्थामध्ये विज्ञानामध्ये आहे, ज्ञानामध्ये आहे. इथे विज्ञान म्हणजे शास्त्र या दृष्टिकोनातून म्हटलं, पण ते आपल्याला शिकावं लागतं. त्याच्यासाठी कोणाच्या तरी गाईडलाईन्स लागतात. त्याचाही अभ्यास आधी करावा लागतो. ह्या गाईडलाईन्स देणारा जो आहे तो सद्गुरू आहे. त्यामुळे गुह्यात गुह्यतम असे हे शास्त्र शिकण्यासाठी रहस्यमय दृष्टी अगोचर असं जे आहे त्याच्यासाठी सद्गुरू आपल्याला लागतोच. म्हणजे आपल्या हातून प्रमाद कमी घडतात, कारण ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. मग आता हे ज्ञान जे असतं ते ज्ञान होतं अध्यात्म विद्येचं, त्यावेळेला ज्ञाता आणि ज्ञेय एकरूपच घडून होतात. आणि इथे एकरूपत्व दाखवलेले आहे. आधी त्याचं ज्ञान सगळं मिळवायचं आणि त्या ज्ञानाशीच एकरूप व्हायचं अशा तऱ्हेने. पण या सगळ्या गोष्टी करताना दोन मार्ग आहेत असं त्यांनी सांगितलंय. आता मीपणाने पाहणारा द्रष्टा दृश्यामध्ये विलीन होऊन जाणं हा भक्ती मार्ग आहे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे नक्की काय, तर ज्ञाता म्हणजे मला ज्ञान मिळवायचंय तो मी, आणि ज्ञान जे मिळवायचे ज्ञान म्हणजे ते मिळवण्याची प्रक्रिया, आणि ज्ञेय काय आहे तर ती जे मिळवायचे ते. इथे ज्ञेय आणि ज्ञाता एकरूप होतात. विठ्ठल पहाया गेलो आणि विठ्ठलची झालो असं तुकाराम महाराज म्हणतात. खरं म्हणजे विठ्ठल पहाया गेलो, त्यांना काय नुसतं पाहायचं होतं का? त्या विठ्ठलाची भक्ती करता 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 ते त्याच्याशीच एकरूप होऊन गेले. म्हणजे हा जो आहे जिथे ज्ञाता आणि ज्ञेय एकरूपच होऊन जातात त्याला भक्ती मार्ग असं म्हटलं जातं. त्या मूर्तीमध्ये त्या देवतेमध्ये तो विलीनच होऊन जातो. अशा तऱ्हेने रामदास हे त्याचे दास होता होता त्या रामच होऊन गेले असंही म्हटलं. राम आणि दास दोघे पहुडले मंची अशा पद्धतीने तो एक श्लोक आहे की ते दोघे एकरूपच होऊन गेले. आता कुणी कुणाला काय म्हणायचं आणि कुणी कुणाला काय सांगायचं की कोण कुठे झोपलंय, तसं नाहीच आहे. दोघेही एकरूपच झालेले. हे जे एकरूप होणं आहे ना, म्हणजे भक्त जो आहे तो द्रष्टा आहे, पाहणारा आहे. त्याला पाहायला गेला, मी विठ्ठल पाहायला गेलो त्याप्रमाणे. आणि जे दृश्य आहे त्या दृश्यामध्ये म्हणजे त्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये ज्याला जाणून घ्यायचं होतं त्या ज्ञेयामध्ये तो विलीन होऊन गेला, विठ्ठलची झाले. तशा पद्धतीने ह्या भक्ती मार्ग आहे. पण इथे दृश्य विलीन करायचंय आणि केवळ द्रष्टा म्हणून साक्षी रूपाने उरायचंय, हा ज्ञान मार्ग आहे. म्हणजे कसं की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आता दृश्य काय आहे तर हे सगळे विविध रूप दिसत आहेत, नाम रूपात्मक जग. हे जे काही दिसतंय ते सगळं त्यातलं दृश्य विलीन करून टाकायचंय. हा कुत्रा आहे का, हा हत्ती आहे का, मुंगी आहे, हे सगळं बाह्य जे नाम रूप आहे त्याचं
ही व्यक्ती अमकी आहे, ती साधू आहे, तो दुराचारी आहे वगैरे, हे जे सगळं नामरूप त्यांनी धारण केलेलं आहे, हे सगळं वरचं विसरून जायचंय. आणि त्याच्या आतलं जे तत्व आहे ते तत्व साक्षी रूपाने पाहायचंय. म्हणजे सर्वत्र जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, ही दृष्टी एकदा प्राप्त झाली की ते जे दृश्य आहे ते त्याच्यामध्ये विलीन होऊन जातं आणि सर्वत्र एकच एक परमेश्वर दिसतो. ते तत्व दिसायला लागतं. या ह्याच्यामध्ये ज्ञान मार्ग असं म्हटलेलं आहे. भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, असे अनेक मार्ग आहेत. पण मुळातले दोन ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. पण या कोणत्याही मार्गाने गेलं तरी सुद्धा गंतव्यस्थान इथे फरक पडत नाही. ते मात्र एकम एव अद्वितीय असतं. अंतिम उद्दिष्ट तेच आहे. कोणी विमानाने जाईल, कोणी बैलगाडीने जाईल, कोणी आगगाडीने जाईल, काही ट्रेनने जाईल. त्याच्या जाण्याच्या ह्याच्यावरती त्याला पोहोचायला किती वेळ लागेल ते ठरेल. विमानाने जाणारा ज्ञानमार्गी पटकन जाईल. तो ते म्हणे काही विचार करायचं कारण नाही, इथून उतरलं तिकडे उतरलं 2 तासात पोहोचलो. तोच रेल्वेने जाणारा त्याला 24-25 तास लागतील. तोच बैलगाडीने जाणारा आणखीन उशीर लागेल. एखादा पायी पण जाईल, मुंगीनी पर्वत चढावा त्याप्रमाणे, तसेही होऊ शकतं. पण जायचं जे स्थान अंतिम गंतव्य आहे ते महत्वाचं आहे आणि ते एकच आहे. या सर्वासाठी मार्ग दाखवणारा त्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे, त्याच्या त्याच्या विचारांप्रमाणे, त्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे म्हणजे त्याला झेपेल असा मार्ग दाखवणारा, त्याच्या त्याच्या विचारांप्रमाणे, कारण विचार आपले पटकन बदलू शकत नाही. ते विचार हळूहळू परिवर्तित करत करत बदलत बदलत त्या मार्गाने नेणारा असा शिक्षक. सांगेन गोष्टी चार युक्तीच्या, त्या 4 गोष्टी युक्तीच्या सांगणारा कोणीतरी असावा लागतो. शिक्षक असावा लागतो, ज्याला आपण सद्गुरू असं म्हणतो अध्यात्म मार्गामध्ये. आणि म्हणून गुरूंचा निश्चय कसा करायचा, गुरु मिळाल्यानंतर शिष्य कसा पाहिजे, मग त्याचं ज्ञान कसं आहे, शुद्ध ज्ञान कोणतं, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या मार्गावरून नेणारा जो सद्गुरू आहे तो हे सगळं सांगतो. ते सगळं सांगण्याला त्यांनी मंत्र असं म्हटलंय. या युक्तीच्या 4 गोष्टी, कसं जायचं, काय करायचं हे सांगणारा, मार्गदर्शन करणारा जो मार्गदर्शक आहे त्याला सद्गुरू असं म्हटलेलं आहे. आणि मग इथे त्यांनी म्हटले त्या सद्गुरूंचा निश्चय आधी करायला पाहिजे. तो हा पहिला समास आहे. कसं आहे की गुरूंचा निश्चय तर करा. आपल्याला कोणत्या पद्धतीने जायचंय, काय मार्गाने जायचंय, हठयोगी करायचंय, हठयोग करायचंय का, मग त्यातला गुरु बघायला पाहिजे. संगीत शिकायचं असेल तर संगीतातलाच गुरु पाहायला पाहिजे की नाही. संगीत शिकायचंय आणि मी गुरु केला शास्त्रामधला, कसं जमणार, मला ते जमणार नाही. कारण माझ्या त्या प्रकृतीला जर संगीतच शिकायचंय तर संगीतातला तज्ज्ञ हवा. हठयोग शिकायचा असेल, योग मार्गाने जायचं असेल तर तो गुरु करायला पाहिजे. भक्ती मार्गाने जायचं असेल तर तो गुरु करायला पाहिजे. ज्ञान मार्गाने जायचं असेल तर तसा सद्गुरू करायला पाहिजे. म्हणजे आधी गुरु करायला पाहिजे हे तर निश्चित आहे. सद्गुरू करायला पाहिजे हा निश्चय निश्चितपणे आहे. तो सद्गुरू करण्याचा निश्चय कसा करायचा किंवा काय पद्धतीने करायला पाहिजे, तो सद्गुरू कसा असतो, याबद्दल या समासामध्ये सांगितलेलं आहे. समासाची सुरुवात करतानाच त्यांनी आधी पूर्णपणे त्यांना म्हटलेलं आहे सद्गुरूला शरण गेलेले आहेत. कारण भक्ती मार्ग असो, ज्ञान मार्ग असो, कर्म मार्ग असो, शरणागती ही महत्वाची आहे. आत्मनिवेदन भक्ती शेवटी जी आपल्याला सांगितले, पूर्ण शरणागती, टोटल सरेंडर, हे महत्वाचं आहे. इथे त्यांनी पहिल्यांदा सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे. जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा, परम पुरुषा आत्मया रामा, अनिर्वाच्य तुमचा महिमा, वर्णिला नवचे श्रीराम. पूर्ण काम, जया जयाजी, इथे त्यांचं उद्घोष केलेला आहे, जय जयकार केलेला आहे. आणि पूर्ण काम असं म्हटलंय. सद्गुरू, जे सद्गुरू म्हटलंय, गुरु म्हटलेलं नाही. गुरु वेगळं, सद्गुरू वेगळं, त्यामुळे ते आपण फरक बघितला. आता पूर्ण काम म्हणजे ज्यांच्या वासना पूर्ण तृप्त झालेल्या आहेत. पूर्ण तृप्त झालेल्या आहेत म्हणजे इतके वर्ष त्यांनी उपभोगले की काय, तसं नाहीये. त्यांच्या मनामध्ये मुळामध्ये आता वासना निर्माणच झालेल्या नाहीयेत. त्या पूर्णपणे गळून पडलेल्या आहेत. इच्छा, वासना, कामना
काहीच नाही, ते सदैव तृप्त आहेत. असे जे आहेत ते पूर्ण काम सुरुवातीला असल्या तरी त्या सुद्धा त्यांच्या गळून पडलेल्या आहेत. म्हणून त्या आता पूर्ण झालेल्या आहेत, निवृत्त झालेल्या आहेत, असंही पूर्ण काम म्हटलं जातं. आणि ज्यांच्यामध्ये वासना नाहीच आहे, आता कुठलीही शिल्लक राहिली नाही, सगळ्या गळून पडलेल्या आहेत. इच्छा आकांक्षा, कारण काय आहे, इच्छा झाली की पुन्हा इच्छा पूर्ण झाली नाही की आपल्याला दुःख प्राप्त होतं. इथे यांना इच्छा निर्माणच कसल्या होत नाही, कुठलीही वासना निर्माणच होत नाही. असे जे आहेत ते पूर्ण काम आहेत, कारण त्या पूर्णपणे तृप्त झाले, त्याच्या अर्थ गळून पडलेले आहेत. असा हा सद्गुरु आत्मस्वरूप आहे. त्याला अनिर्वाच्य म्हटलेलं आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. आपण सद्गुरूंचं स्तवन ज्या वेळेला केलं त्याला कितीतरी उपमा दिलेल्या आहेत, पण ह्या सगळ्या उपमा कुठे ना कुठेतरी कमी पडतायत, असं आपल्याला सद्गुरु स्तवनामध्ये आपण बघितलं होतं, अगदी पहिला दशक. त्यामुळे आपण वाणीनी त्याचं वर्णनही करू शकत नाही. आपण जाणतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तो मोठा आहे, कितीतरी पटीने तो गुणवान आहे, कितीतरी पटीने तो ज्ञानी आहे. त्यामुळे मन, वाणी, बुद्धी आणि त्याला जाणताच येत नाही, असे सद्गुरू आहेत. आता असे सद्गुरू आहेत, हे सद्गुरू दुसरे तिसरे कोणी नाहीत, परब्रह्माचंच रूप आहे. हे चालतं बोलतं परब्रह्म आहे, त्यामुळे शबल परब्रह्म असं म्हटलं जातं. ते सद्गुरू जे आहेत ते आमच्यासाठी 2 पावलं खाली आलेले आहेत, कारण आम्हाला ते परब्रह्म माहिती नाहीये. आणि ते परब्रह्म माहिती नसल्यामुळे आमच्यासाठी त्यांनी आमच्यासारखा देह धारण केलाय, आमच्यासारखाच देह धारण केलाय. त्यामुळे आम्ही त्यांना पाहू शकतो, बघू शकतो, बोलू शकतो, ते काय सांगतात ते ऐकू शकतो. म्हणून हे शबल पर अवतरती, थोडे खाली आलेत 2 पावलं, असे ते सद्गुरू आहेत. आणि त्यामुळे यांना मनवाणीने पण जाणता येत नाही, कारण मुळात ते परब्रह्माचं स्थान आहे, मुळात ते तत्वरूपाने परब्रह्म आहेत. आता हे सगळं असलं, आपली ज्ञानेंद्रिय अगदी सूक्ष्म आहेत. मला तो वास इतकं पटकन येतो, असं आपण आले इथे अहंकार आहे, पंचज्ञानेंद्रिय अहंकार निर्माण करतात. मला अगदी स्पष्ट दिसतं असं आपण म्हणतो. मला अगदी कानाला इतकं पटकन सुई पडली तरी ऐकू येते. म्हणजे ही ज्ञानेंद्रिय इतकी सूक्ष्म आहेत, पण तरी सुद्धा ती परमेश्वरापर्यंत पोचू शकत नाहीत, कारण ते इंद्रियातीत आहे. आमचे सद्गुरू जे आहेत ते आम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात आणि आमच्या ज्ञानेंद्रियांचा सुद्धा निचरा करून टाकतात, त्याचाही निराश करतात. आणि आम्ही इंद्रियातीत होतो, तेव्हा ते परब्रह्म आम्हाला भेटतं. एकरूप त्याच्याशी तादात्म्य पावता येतं, नंतर एकरूपत्व येतं. अशा पद्धतीने मार्गक्रमणा कशी करायची हे सांगणारे सद्गुरू आहेत. मनष्ठान इंद्रियाणी असं म्हटलेलं जातं. ते मनही त्याचं पूर्णपणे वर्णन करू शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या मनाचं उन्मन करावं लागतं. ते कसं करायचं हे सांगणारे सद्गुरू आहेत. मग इथे ते परब्रह्म जे आहे, जिथपर्यंत जायचंय, लास्ट डेस्टिनेशन ज्याला आपण म्हटलेलं आहे, ते जे आहे त्याचा म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणांनी ते सिद्ध करता येतं का आम्हाला? नाही करता येत. प्रमाणांनी कुठल्याही सिद्ध करता येत नाही. म्हणजे हे सगळं अर्थ मधल्या ओव्यांमध्ये आलेले आहेत, ते जाता जाता सांगते. प्रत्येक ओवी काही आपण घेत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणाने बघितलं, हात लावून बघितलं तर ते परब्रह्म हात लावता येतं का? नाही, कारण ते स्पर्शातीत आहे, इंद्रियातीत आहे, त्याला हात लावून बघता येत नाही. पण सद्गुरू कसे आहेत, आम्हाला हात लावून बघता येतात. जर ते असतील तर, नाही तर ग्रंथ रूपाने असतात, त्या ग्रंथांना आम्हाला हात लावून बघता येतं. म्हणजे सद्गुरू थोडे आमच्यासाठी आमच्या जवळ येतात आणि ते परब्रह्माचं रूप आहे यावरती आपला विश्वास असणं, तो निश्चय असणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने जसं म्हटलं तसं उपमान प्रमाणाने, त्यांना उपमा देऊ म्हटलं तर उपमा कमी पडतात. शब्द प्रमाणाने, शब्दाने वर्णन करून बघितलं तर तेही त्यांना पोहोचत नाही, तेही कमीच पडतं. अनुमान प्रमाण, त्याने आपण बघितलं तर धूर निघतोय म्हणजे आपण म्हणू तिथे काहीतरी थोडाफार अग्नी असणार आहे, हा आपण अनुमान करतो. पण किंवा पाऊस, आता ढग आलेत म्हणजे कदाचित पाऊस येण्याची शक्यता आहे, काळे ढग आलेत, हे अनुमान करू शकतो. पण इथे त्यांचं, त्या परब्रह्माचं अनुमानही करता येत नाही. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अनुमान प्रमाण, कुठल्याही प्रमाणाने ते सिद्ध करता येत नाही. पण सद्गुरू आमच्याकरता शबल रूप धारण करून आलेले आहेत. त्यामुळे त्या सद्गुरूंच्या जवळ बसलं
की त्यांचं एकदा परिपूर्ण ज्ञान झालं की ते आपल्याला परब्रह्माचं ज्ञान करून देतात. म्हणून सद्गुरू आणि परब्रह्म याच्यामध्ये काहीच फरक नाही, आणि परब्रह्म आणि आपलं आत्मस्वरूप याच्यातही फरक नाही. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे, जे वेदांस साकडे, जे शब्दासी कानडे, ते सत्शिष्यास रोकडे, अलभ्य लाभे श्रीराम. इथे कानडाऊ विठ्ठलू आपण म्हणतो पा, जे शब्दांशी कानडे, म्हणजे कानडाऊ विठ्ठलू असं एक भजन आहे. कर्नाटकू वगैरे अशा पद्धतीने हा थोडा कानडी शब्द आहे. कानडा म्हणजे थोडस आपण ज्याला म्हणतो अवघड आहे, दुर्लभ आहे, गूढ आहे, ह्याला कानडा असं पटकन समजत नाही असा जो आहे, गूढ आहे, रहस्यमय आहे, पटकन समजत नाही, दुर्लभ आहे, असा जो आहे तो कानडा. असं तो जो विठ्ठल आहे असं म्हटलंय, कानडाऊ विठ्ठल. इथे त्यांनी म्हटलंय वेदांसी साकडे, जे शब्दासी कानडे, जे सत्शिष्याशी रोकडे, अलभ्य लाभे. खरं म्हणजे हे शब्दांच्या पलीकडचं गुरुतत्व आहे, त्याचं वर्णन करता येत नाही, पण शिष्याला मात्र ते सहजपणे प्राप्त होतं. आता शिष्याला ते त्याच्यात सुद्धा त्यांनी म्हटलंय, ते सत्शिष्यासी रोकडे. नुसतं शिष्याला प्राप्त होतं असं नाही, सत्शिष्य असेल तर त्याला प्राप्त होतं. मग सत्शिष्य व्हायला पाहिजे ना आपल्याला. जर आपल्याला असा गुरु करायचा असेल, त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर आपल्याला आधी सत्शिष्य व्हायला पाहिजे. मग सत्शिष्य म्हणजे काय, हेही पुढे त्यांनी आपल्याला सांगितलंय. म्हणजे आधी आपली साधन चतुष्टयाची बैठक झाली, पण अजून आपण सत्शिष्य झालो नाही, अजून आपण बद्धच आहोत, अजून मुमुक्षु व्हायचंय आपल्याला. त्यामुळे ते सद्गुरूंचं वर्णन करताना म्हणतात, ते ब्रह्म तुमचे नियोगे, स्वये आपणची होई जे अंगे, दुर्घट संसाराचे निपांगे, पांगिजता सर्वथा. हे ब्रह्म अतिशय गूढ आहे, पण ना एकदा तिथपर्यंत पोहोचलं की पूर्ण समाधान मिळतं, पूर्ण शांतता मिळते, पूर्ण याची देही याची डोळा मुक्ती प्राप्त होते. कारण ते मुळात आनंद रूप आहे, आणि आम्ही जेव्हा त्याच्याशी एकरूप होतो तेव्हा आम्ही आनंद रूपच होऊन जातो. आम्हाला प्रत्येक गोष्टीत आनंदच वाटतो. असं झालं का, तरी बरं, अमकं अमकं झालं. अगदी एखादी छान गोष्ट घडली तर म्हणतात, अरे वा असं घडलं का, वा छानच झालं की. म्हणजे त्या आनंदामध्ये आम्ही आनंद मिसळून घेऊ शकतो. आम्ही आनंद रूपच असतो, प्रत्येक गोष्टीत आम्हाला चांगलं काय तेच दिसायला लागतं. आणि हळूहळू वाईट दृष्टी जी आहे, वाईट पाहण्याची, आपल्याला पटकन दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय म्हणतात, कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. तशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्याचे वाईट दोष निश्चित दिसतात, आपल्यातलं काही कळत नाही. म्हणून अवगुण आधी सुधारायचे, हेही समर्थांनी आपल्याला याच्या आधी सांगितलंय. पण त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्याचा हे आनंद जो आहे, त्या आनंदामध्ये आनंद पण घेता येतो. कारण आपण स्वतः आनंद रूप, ते ब्रह्म जे आहे ते स्वये आपणची होई जे अंगे, आपण त्याच्याशीच एकरूप होऊन झाल्यावर आपण आनंद रूपच असतो. आनंदाच्या वेळी आनंद वाटणं वेगळं आहे, पण दुःखद घटना घडली, खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, आणि आपण तिथपर्यंत धडक दिली कशाने, आणि बाहेर, तरी आपण म्हणू शकतो, तरी बरं, जिवंत आहे. फक्त एक पायच गेलाय ना, बाकी सगळं तर शाबूत आहे, अख्खं आयुष्य त्याला छान काढता येईल. ही पॉझिटिव्ह दृष्टी जी आहे ती आपल्याला तिथे मिळते. म्हणजे तरी बरं एवढं म्हटलं की पुढची वाक्य आपल्याला आपोआप मिळतात, आणि त्यातनं आपल्याला थिंक पॉझिटिव्ह हे ज्या वेळेला म्हटलं जातं, आपल्याला त्या माणसालाही धीर देता येतो, आपल्यामध्येही धीर निर्माण होतो. अशा तऱ्हेने होतं. काही वेळेला काही घटना अशा घडतात की नाही ते शक्यच झालं नाही की, पण बरं झालं, असं काहीतरी लुळं पांगळं होऊन बसण्यापेक्षा गेलेला बरा. फारच तो अंथरुणालाच चिकटून बसला असता, असंही आपण म्हणू शकतो. दोन्ही बाबतीमध्ये ते आपण करू शकतो. असं हे जे परब्रह्म आहे ते आनंद देणारच आहे. अतिशय गूढ असलं तरी सद्गुरु कृपेमुळे शिष्याला त्याचा साक्षात अनुभव येऊ शकतो. स्वये आपण होई जे अंगे, म्हणजे शिष्य त्या सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरनं गेला तर निश्चितपणे त्याला हे प्राप्त होऊ शकतं. शिष्य तदाकारच होऊन जातो, तद्रूपच होऊन जातो. मग तो आनंदरूप होणारच, कारण ते आनंदमय, आनंद रूप आणि सच्चित आनंद असं आहे. आनंद रूप आणि आनंदमय याच्यात थोडासा फरक आहे बरं का.
म्हणजे एखाद्याने ह्याऐवजी हा शब्द वापरला म्हणजे तो चुकला, असा अगदी त्याचा अर्थ काढायचा नाही. पण आनंदमय होणं म्हणजे त्याला मर्यादा नाही, अमर्याद आनंद. आणि आनंद रूप होणं म्हणजे त्याला थोडीशी मर्यादा येते. आनंद रूप आधी व्हावं लागतं, तेव्हा आनंदमय होता येतं. रूप म्हटलं की त्याला मर्यादा आलीच ना. त्यामुळे आनंद रूप हा शब्द मर्यादित अवस्थेमध्ये वापरला जातो आणि आनंदमय हा शब्द पूर्णावस्थेत वापरला जातो. म्हणजे सच्चिदानंद पूर्ण अशा पद्धतीने वापरला जातो. याचा अर्थ एखाद्याने चुकून आनंद रूप म्हटलं म्हणजे तो काहीतरी त्यांनी चुकीचा भलताच शब्द वापरला असं समज करून घेण्याचं कारण नाही. पुढे ते असं म्हणतात, जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निजस्थान, जे विश्रांतीचे निज विश्राम, परमगुह्य अगाध, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये किंवा जीवनामध्ये जे चढ उतार असतात ते द्वंद्व रूपामध्ये यत्किंचितही कशावरही अवलंबून न राहता आपल्या हृदयस्थ परमेश्वरावर जो कायम विश्वास ठेवून असतो, तो जो आहे तो योगी असतो. त्यामुळे सातत्याने सतत सम आधान ठेवणारा तो योगी असतो. त्यामुळे इथे जे योगियांचे निजवर्म, ते निज म्हणजे त्यांच्या आतमध्येच ते वर्म आहे, सच्चिदानंद स्वरूप, त्याच्याशी ते अनुसंधानात 24 तास असतात. जे शंकराचे निजधाम, आता शंकर म्हणजे इथे ब्रह्मा विष्णू महेश त्यातला शंकर नव्हे, कारण ते सुद्धा अशाश्वतामध्ये आहेत हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे ते कधीही शाश्वत नाहीत. त्या 3 शक्ती आहेत जी मूळ माया त्यांना निर्माण करते आणि त्या 3 शक्ती कार्यरत होतात. त्यामुळे ते नाही. हा शंकर म्हणजे शंकरोती इति शंकरा, कल्याणकारी मार्ग दाखवणारा देवांचा देव, महादेव, किंवा ज्याला शिवशक्ती स्वरूपातला शिव जो म्हटला जातो, त्याच्याही पलीकडचा परमशिव जो आहे तो शिव. अशा तऱ्हेने म्हणजे सांख्यांच्या प्रमाणे घेतल्या तर तसं अशा तऱ्हेने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. असे जे आहेत असे आमचे सद्गुरू आहेत. त्या हा गुरु आहेत, हे सद्गुरू आहेत. सत्शिष्य असे असल्यामुळे गुरु त्यांना भेटतात आणि त्या सत्शिष्यांना सद्गुरू आपलंसं करून टाकतो. आधी तेच गुरु रूपातच एकरूप होऊन जातात. त्या सद्गुरूंशी ते ऐक्य साधतात आणि सद्गुरू म्हणजे शबल ब्रह्म आहे. ते शबल ब्रह्म त्यांना मूळ मायेपर्यंत नेतं. त्या मूळ मायेपर्यंत म्हणजे शबल ब्रह्म हे सद्गुरूंचं रूप म्हणजेच मूळ मायेचं रूप, ते नंतर त्यांना परब्रह्माकडे नेऊन पोचवतं. म्हणून या सद्गुरूंची त्यांचा निश्चय करण्यापूर्वी स्तुती केली आणि गुणवर्णन केलेलं आहे. हे सगळं गुणवर्णन झाल्यानंतर एक ओळीमध्ये 6वी अशी आहे, गुरु तो सकळांसी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयासीच शरण, अनन्य भावे असावे श्रीराम. इथे सहज साध्या ओव्या वाचल्या तर 6व्या ओवीपासून 18व्या ओवीपर्यंत त्यांनी ब्राह्मणाचं वर्णन केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. इथे ब्राह्मण या शब्दाचा अर्थ समजावून घेणं आवश्यक आहे. लग्न मुंजी करणारा, सर्व काही अनुष्ठान करणारा, काही प्रतिष्ठापना करणारा हा ब्राह्मण आहे हे निश्चित आहे. कारण तो त्या पूजा अर्चा अनुष्ठान सगळं करत असतो म्हणून. पण समर्थांच्या काळामध्ये ब्राह्मणांना समाज रचनेमध्ये महत्व होतं. ते बुद्धिमान आहेत, विद्यासंपन्न आहेत, वैदिक धर्म पद्धतीने कार्य करणारे आहेत, जीवन जगणारे आहेत. म्हणून धर्म कार्यामध्ये त्यांचा मान होता. म्हणून तो श्रेष्ठ. गुरु तो सकळासी ब्राह्मण म्हटलेलं असलं तरी त्याचा अर्थ वेगळा आहे. इथे हे सगळं कार्य करणारे ते ब्राह्मण आहेत असं 6 ते 18 मध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि हा ब्राह्मण सगळ्यांचा गुरु असायचा. त्यांना म्हणायचेच हे कार्य करायला तुम्ही या वगैरे, तुम्ही तुमच्या हातून हे कार्य होईल, अशी त्यावेळेची परंपरा होती. आणि त्याप्रमाणे ते ब्राह्मण हा व्यवसाय करत नसत, जी मिळेल ती दक्षिणा घेऊन ते तृप्त असायचे. कोणाकडे काहीही मागायचं नाही, धर्म कार्य करायचं, हाच त्यांचा पिंड होता. त्यामुळे आपण कथेत पण ऐकताना कधी असं ऐकलं नाही एक खूप श्रीमंत ब्राह्मण होता, त्या
4 महिने कथा आपण वाचतो ना, कहाणी, त्याच्यामध्ये असं कधी ऐकत नाही की एक खूप श्रीमंत ब्राह्मण होता, एक गरीब ब्राह्मण होता. आज कारण त्यांनी कधी धनाची अपेक्षा केलेली नाही. सर्व कार्य निस्वार्थ रीतीने करायची, पण आपलं धर्म कार्य करणं हे महत्वाचं आहे, अशी त्यावेळची पद्धत होती. समाज रचना त्यावेळची तशी होती. म्हणून गुरु तो सकळासी ब्राह्मण असं त्यांनी म्हटलंय. आणि जरी तो झाला क्रियाहीन, म्हणजे समर्थाने इथे म्हटलंय जरी तो झाला क्रियाहीन. तुकाराम महाराज सुद्धा असं सांगतात, जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी. सेम तेच सांगितलेलं आहे. म्हणजे दोघंही एकच सांगतात, पण इथे ब्राह्मण ही जात नाही. दोघांनी सांगितलेले अर्थ वेगळे आहेत. त्या दोघांचे अर्थ एक आहेत, पण इथे जे कर्मानुष्ठान करणारा ब्राह्मण याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं नाहीये. तर दोघे जे सांगतात, जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी. गुरु तो सकळासी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन. या दोन्ही ओव्यासारख्या आहेत. हे दोघं एक काय सांगतात, तर इथे ब्राह्मण ही जात नव्हे. इथे जातीबद्दल ते म्हटलेलं नाही. जात आली की समूह आला, समूह आला की द्वैत आलं, मग द्वैत आलं की तिथे ब्रह्माचा काही संबंध आला नाही. हे क्रिया आहेत बाकीच्या सगळ्या, तर त्या नाही. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे, ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे तो ब्राह्मण, आणि तो जरी क्रिया भ्रष्ट झाला तरी तो पूजनीयच आहे, असा सरळ अर्थ झाला. तरी इथे ते म्हणतात त्याला ब्राह्मण म्हणायचं ज्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे. संतांना सुद्धा आपण म्हणतो, पण संतांना जात नसते. आपण म्हणतो रामदास ब्राह्मण होते, मग काय एकनाथ ब्राह्मण होते, तुकाराम वाणी होते, चोखा महार होता. नाही, संतांना जात नसते. आपण त्याचा व्यवसाय केलेला आहे, की आपण त्याचं राजकारण करतोय. त्यांना कधीच जात नव्हती. ते सर्व एकमेकांना सारखेच समजत होते, कारण ब्रह्म जानाति, त्यांनी ब्रह्म जाणलेलं होतं. आणि म्हणून ते सगळे ब्राह्मणच होते. चोखा महार सुद्धा ब्राह्मणच, जनाबाई ब्राह्मणच, कारण त्यांनी ब्रह्म जाणलेलं होतं म्हणून. वज्रशुचिकोपनिषद जे लिहिलेलं आहे बहिणाबाईंनी, तुकाराम शिष्या, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला ब्राह्मण ब्रह्मजानाती याची एक पूर्ण कल्पना येईल. अगदी थोडक्यात सांगते. त्यांनी त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, जीव ब्राह्मण आहे का हो? तर ते म्हणे नाही. जीव कसा ब्राह्मण होऊ शकतो? तो सगळ्यांच्या मध्येच आहे. सगळ्यांच्या शरीरात जीव रूपाने सर्वजण सारखेच आहेत, त्यामुळे ते परब्रह्माचा अंशच आहे. म्हणजे जीव म्हणजे ब्राह्मण आहे असं म्हणतो. जीव अमकाम काय म्हणून ब्राह्मण आहे असं म्हणता येत नाही. मग शरीर ब्राह्मण आहे का हो? तर शरीर शरीर तर सर्वांनीच धारण केलंय, मग तेही ब्राह्मण असं म्हणता येत नाही. मग ज्ञान, ज्ञान आहे ना, सगळ्यांना कमी जास्त का होईना पण ज्ञान आहे ना, मग ज्ञान म्हणजे ब्राह्मण आहे का? हे ज्ञान आम्हाला प्राप्त झालं आता आम्ही ब्राह्मण, असं नाही. तर इथे लौकिक ज्ञान जे काही प्राप्त झालंय ते म्हणजे आत्मज्ञान नव्हे. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालंय त्याच्या बाबतीत तो ब्राह्मण आहे असं म्हटलेलं आहे. नुसतं ज्ञान म्हणजे बहुधा ज्ञान, म्हणून समर्थांनी या दशकामध्ये बहुधा ज्ञान काय आहे आणि शुद्ध ज्ञान काय हाही फरक आपल्याला सांगितलेला आहे. बरं, कर्म करायचंय, मग कर्म करणारा जो आहे तो ब्राह्मण आहे का? नाही. कर्म सगळेच जण करतात. तुम्ही आम्ही सगळेजण कुठलं ना कुठलं तरी कर्म करतच असतो. म्हणजे ह्या सगळ्यात जीव म्हणजे ब्राह्मण नाही, शरीर म्हणजे ब्राह्मण नाही, एखाद्याचं ज्ञान होणं म्हणजे बहुधा ज्ञान म्हणजे ब्राह्मण नाही, कर्म म्हणजे ब्राह्मण नाही. मग जो कोणी अद्वितीय, जातीरहित, गुणरहित, क्रियारहित आत्मस्वरूपामध्ये रमतो तो ब्राह्मण. त्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात असतो, त्याला त्या परब्रह्माचं ज्ञान झालेलं असतं, आणि तो त्याच्याशी एकरूप होऊन सुद्धा कार्य करत असतो, तोही ब्राह्मण. आणि जो कार्य करत नसतो, शांतपणे जाऊन तपस्या करत बसलेला असतो हिमालयासारख्या ठिकाणी, तोही ब्राह्मण, कारण त्यांनी ब्रह्म जाणलेलं असतं. आणि आपण जर सद्गुरूंचं वर्णन हे परब्रह्माप्रमाणे आपण करत राहतो, आणि त्या पद्धतीने विचार केला तर ब्राह्मण जरी कर्मभ्रष्ट झाला, म्हणजे त्यांनी पूजा अर्चा हे ते केलं नाही, तो सातत्याने अनुसंधान काही करतात. महाजनो येन गथा सपंथा, आपल्यासाठी काही जण पूजा अर्चा वगैरे करतात, काही जण आपलेच आपल्या नादामध्ये
तंद्रीमध्ये मस्त असतात, मदन मत्त झालेले असतात आपल्याच ह्याच्यामध्ये अनुसंधानात राहून. हा फरक आहे. मदोन्मत्त होणं वेगळं आणि त्या ह्याच्यामध्ये मदोन्मत्त होणं म्हणजे तेच परब्रह्म सर्वत्र पसरलेलं आहे या विचारामध्ये राहणारे वेगळे. अशा तऱ्हेने त्यांनी ब्राह्मणाची व्याख्याच केलेली आहे. जरी तो झाला क्रियाहीन असं म्हणतात, किंवा तुकाराम महाराज क्रिया भ्रष्ट म्हणतात, तर क्रिया म्हणजे नित्य कर्म, धर्म कर्म, जप जाप, हरिपाठ, पूजा, वैश्वदेव स्नान, संध्या पारायण, ही सगळी नित्य कर्म आहेत ना, ती सर्वांनी करावी. पण ह्या ब्रह्मपदाला ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे असा जो ब्राह्मण आहे त्यांनी हे करायलाच पाहिजे असं नाही, कारण तो तिथपर्यंत पोचलेला आहे. ते त्याच्यासाठी आवश्यक नसतं, त्यामुळे त्याच्या श्रेष्ठत्वात कुठेही बाधा येत नाही, कारण तो त्याच्यातच रममाण असतो. त्याला वेगळी कर्म करण्याची गरज नाही, ती आम्हाला आहे. आणि आम्हाला ती आहे म्हणून आमच्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांनी करावी. यद्ददाचरति श्रेष्ठम तत्तद देवो तर नरः संयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. याप्रमाणे लोक त्यांचा मार्ग अनुसरण करतात म्हणून त्यांनी करावं. पण एखाद दिवस त्यांनी नाही केलं म्हणून काही बिघडत नाही. म्हणून तो क्रियाहीन झाला तरी सुद्धा त्याला शरण जावं. ब्राह्मणाच्या मंत्राने दगडाचा सुद्धा देव होऊ शकतो असं म्हटलं जातं. कोणता ब्राह्मण? ब्रह्मजानाती, तो ब्राह्मण. जातीने ब्राह्मण नव्हे, द्विज असं त्याला म्हणतात. 2 वेळा जन्मतो तो. मौंजी बंधन झाल्यावर तो खरा ब्राह्मण होतो. म्हणजे ते शास्त्रोक्त पूजा अर्चा विधान करून तो झालेला असतो. इतकं सगळं त्यांनी ब्राह्मणांचं कौतुक केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलं की आहा या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे, श्री विष्णूने श्रीवत्स मिरवणे तेथे इतर ते काही. आपल्याला ही कथा कदाचित सर्वांना माहिती आहे, त्यामुळे खूप त्या कथेत पडत नाही. ब्रह्मदेवाचे पुत्र जे आहेत भृगू, त्यांच्या छातीवरती म्हणजे त्यांनी भगवान विष्णूच्या छातीवरती लाथ मारली होती. ती कथा आपल्याला माहिती की ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापैकी श्रेष्ठ कोण असा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा ते भृगूंवरती ही कामगिरी सोपवण्यात आली. आणि त्यांनी बघितलं की कोण चिडतंय, कोण रागवतंय. ते ब्रह्माही चिडले, शंकर तर महेश तर विचारायलाच नको, तेही थोडेफार चिडले. तेव्हा ते म्हणले हे काही खरं नाही. जेव्हा ते विष्णूंकडे गेले त्यावेळेला विष्णू आपले शेषशाही शांत बसलेले होते आणि त्याच्या तिथे जय विजय बाहेर उभे होते. त्यांनी त्यांना अडवलं, त्यांनी बाजूला सारलं आणि गेले आणि विष्णूंच्या छातीवरती लाथ मारली. आता हा काय म्हणतो बघू, चिडणार नक्कीच, एवढं सगळं बाहेरनं आतमध्ये आलाय. शांत होते. वा म्हणे, आज किती छान वाटलं, एका ब्राह्मणाचे पाय माझ्या हृदयाला लागले. आणि ते श्रीवत्सलांछन म्हणून त्यांनी कायमस्वरूपी मिरवलं आपल्या छातीवर. तिथे विष्णूंची सिद्धता प्राप्त झाली, म्हणजे ते सिद्ध झाले वगैरे, अशी ती कथा सांगितलेली आहे. म्हणजे असं सगळे काही काही उदाहरणं पण त्यांनी दिलेली आहेत. आणि मग त्यांनी म्हटले, ब्राह्मण पाविजे देवाधिदेवा तरी किमर्थ सद्गुरु करावा, ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरु विण नाही श्रीराम. आधी मुळामध्ये ब्राह्मण कोणाला म्हणायचं हे समजलं. आता याच्यानंतर त्यांनी म्हटले, ब्राह्मण पाहिजे देवाधिदेवा. मी देवांना सुद्धा ब्राह्मण लागतोय. श्री विष्णूंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मी हे मिरवणार आहे माझ्या ह्याच्यावरती. श्रीवत्सलांछन असं त्याला नाव पडलं आणि त्यामुळे तेही त्यांनी मिरवलं. मग देवांना सुद्धा हा ब्राह्मण लागतो जो परमपदाला पोहोचलेला आहे. मग सद्गुरू कशाला करायला पाहिजे? म्हणजे ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरू विण नाही. कितीही देवांना तुम्ही नमन केलं, वंदन केलं, देवांना श्रेष्ठ मानलं, त्यांची पूजा अर्चा केली, विधिविधानं सगळी केली, शास्त्र पंडितांचं ज्ञान मिळवलं, सगळं जरी केलं तरी सद्गुरू विण तरणोपाय नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग सद्गुरू कशाला करायला पाहिजे? ग्रंथ हेच आमचे गुरु, किंवा आमचे बाकीचे जे देव देवता आहेत तेच आमचे गुरु आहेत. मग काय हरकत आहे करायला? देव देवता ह्या सुद्धा आमच्या सद्गुरूच्याच ठिकाणी आहेत, यात शंकाच नाही. पण तरी सुद्धा ते आमच्याशी बोलू शकत नाहीत ना, ते आम्हाला मार्ग दाखवू शकत नाहीत ना. ग्रंथ, ज्या वेळेला आपण एखाद्याला सद्गुरू करतो तो जर हयात असेल तर त्या सद्गुरूचं आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन चांगलं मिळतं की जेणेकरून आपण तिथपर्यंत पोहोचतो. मग ते सद्गुरू गेल्यानंतर, निजधामी गेल्यानंतर मग काय करायचं?
असं होण्याचं कारण नाही. मग त्यावेळेला ग्रंथ म्हणजे आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, तो जर नीट खोलात 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 जाऊन समजावून घेतलात तर तेही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. कारण ते त्यांचंच म्हणजे वाङ्मयीन स्वरूप आहे. त्यामुळे तेही महत्वाचं आहे. मग सद्गुरू करायची गरजच नाही का, कशाला करायचा अशी शंका मनामध्ये घेऊ नका. ते आवश्यक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, हे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ही मोक्ष मुक्ती जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सुटणं, हे सगळं सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली होतं, यात शंकाच नाही. म्हणून सद्गुरू करणं, सद्गुरूचा आधी निश्चय करायला हवा की मला सद्गुरू करायचं आणि सद्गुरू करावा. पण अर्थात असं होत नाही की कुठेही गेलं, कोणीतरी जायला निघालं त्या दिवशी, मी नाहीतरी सद्गुरू केले नव्हतेच, मी काही फारसं ह्याच्यात मला परमार्थातलं, पण ते नेहमी ऐकलेलं असतं ना, सद्गुरू करायला पाहिजे, सद्गुरू करायला पाहिजे. मग ती माझी मैत्रीण म्हणाली की मी जाते सद्गुरू करायला, तू येतेस का? ती काय भाजीपाला आहे का? बाजारात जाते घेऊन यायची का? जुडी स्वस्त आहे, मेथीची जुडी स्वस्त आहे, पालकची जुडी स्वस्त आहे, घेऊन यायची आहे का? तसं नाही. सद्गुरू करायचा हा निश्चय करायचा आहे, तो याच जन्मात मिळेल असं नाही. आपली तयारी झाल्याशिवाय आपल्याला सद्गुरू मिळत नाही. कितीही आपण प्रयत्न केला तरी मिळत नाही. ज्या वेळेला आपली तयारी परिपूर्ण होते, परिपूर्ण म्हणजे बद्धात्म मुमुक्षुत्वाची इच्छा होते, एवढीच तयारी, परमपदी वगैरे नाही बरं, बद्धात्म मुमुक्षाची तयारी होते की आता मला या मार्गाला जायला आवडेल, मी ह्या मार्गाचा प्रयत्न करेन, अशा पद्धतीने जेव्हा सुरुवात होते आणि आपण हळूहळू त्यामध्ये आनंद रस घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा सद्गुरूची प्राप्ती होते. तो आनंद रस घेता घेता कुठेतरी वाचनामधनं आपल्याला प्रेरणा मिळत जातात आणि त्या प्रेरणेच्या दिशेने आपण जायला सुरुवात करतो. म्हणून आज एकाच रामदास गुरु असतील तर दुसऱ्याचे साईबाबा असतील, तर तिसऱ्याचे आणखीन कोणी कलावती देवी असतील. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे सद्गुरू त्याच्या त्याच्या व्यवहाराप्रमाणे, आचार विचारांप्रमाणे त्यांना भेटतात. आपण प्रयत्न करायचा आहे, पण म्हणून जाता जाता करून घेऊ असे सद्गुरू होत नाही आणि तसे करूही नाही. पूर्ण विचारांती सद्गुरू करावा, म्हणून गुरुचा आधी निश्चय करावा लागतो. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम, ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ आले, म्हणून सद्गुरूची पाऊले सदृढ करावी श्रीराम, असं त्यांनी 21 आणि 22व्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. माणसाच्या आयुष्याला जीवन असं म्हणतात आणि जीवन म्हणजे वाहतं पाणी. आयुष्याचा प्रवाह सुद्धा वाहतच असतो. सुख दुःख निंदा स्तुती असे द्वैत चालूच असतात. कोणी चांगलं म्हणतं, कोणी वाईट म्हणतं, हे सगळं चालूच असतं. पण त्या मुळाकडे जाऊन पाहिलं, त्या हा प्रवाहामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मुळाकडे हे पोहत जाणं फार अवघड असतं. प्रवाहाबरोबर आम्ही सगळेच वाहतोय, जशी दुनिया चालली तस तसं आम्ही बदलतोय. हे आम्ही प्रवाहाप्रमाणे वाहणं हे अगदी सोपं आहे. पण जर आपल्याला ते परब्रह्मापर्यंत जायचं असेल, तर त्या उगमस्थानाकडे जायचं असेल, तिथपर्यंत जायचं असेल, ते परमानंद स्वरूप जे आहे, ते आत्मतत्व आमच्यातही आहे. खरं म्हणजे आमच्या अगदी आत आहे. म्हणजे हा प्रवाह किती जवळ आहे बघा ना, आपल्याच आत आहे. पण इतक्या सहजी जाता येत नाही. बरं, तो दूर आहे, मूळ प्रवाहाकडे जाऊया शास्त्र विस्त्र सगळं बघत, तर तो तितका दूर आहे, पण म्हणावा तो तितकाही दूर नाहीये. म्हणजे हा नित्य प्राप्त आहे, सहज उपलब्ध आहे. पण सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. घर की मुर्गी दाल बराबर. त्यामुळे आपल्याच घरी असणाऱ्या ज्या गोष्टी सहज उपलब्ध असतात त्याची आम्हाला किंमत नसते. आणि मग खरं तर तो इतकं सहज साध्य आहे, परमात्मा स्वरूप. मग गुरु कशाला पाहिजे? इतर गोष्टी शिकण्यासाठी गुरु लागतात. स्वयंपाक असो, कॉम्प्युटर असो, भरतकाम विणकाम असो, हे तर गुह्यात गुह्य ज्ञान आहे. ते आपल्या आतच आहे. प्राप्ताची प्राप्तीच करायची आहे, जी आहेच आपल्याजवळ त्याचीच प्राप्ती करायची आहे. पण तरी ते गुह्यात गुह्य असल्यामुळे सद्गुरू असणं अत्यंत महत्वाचं असतं. ज्ञान देणारे पुष्कळ असतात,
ज्ञान घेणारे कमी असतात. ज्ञान घेण्याची इच्छा लागते आणि ज्ञान देणाऱ्यावर श्रद्धाही लागते. म्हणून ही गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. त्या सद्गुरूंवर श्रद्धा ठेवायची, निष्ठा ठेवायची, शुद्ध अंतःकरणाने त्यांच्याकडचं ज्ञान घ्यायचंय. अहंकारी माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान तर मुळीच नाही. ते करून घ्यायला तो पहिल्यांदा अपात्रच ठरतो. कारण त्याला अहंकार असतो. सद्गुरूंना काय कळतंय, मला त्याच्यापेक्षा जास्त कळतंय, मी वाचलेत ना. ते काहीच बोलत नाहीत. सद्गुरू हे श्रेष्ठ आहेत आणि त्यामुळे आपल्याला फार ज्ञान आहे असं वाटणं हा सुद्धा एक अहंकार आहे. त्यामुळे अहंकार हा या मार्गातला पहिला अडसर आहे. म्हणून हा अहंकार जो आहे तो घालवण्यासाठी तरी आपल्याला सद्गुरू लागतातच. त्यामुळे हे सद्गुरू हे सगळं ज्ञान करून देणारे असतात. नुसता गुरु जो आहे तो लौकिक ज्ञान करून देतो, पण सद्गुरू अलौकिक ज्ञान करून देतो, ब्रह्मज्ञान करून देतो. आणि म्हणून त्याची 24 ओव्यांपासून 36 ओव्यांपर्यंत वेगवेगळी कर्म सांगितलेली आहेत. आणि गुरुशिवाय जी ही सगळी कर्म निरर्थक ठरतात असंही त्यांनी सांगितलेलं आहे. नाना साधनी बापुडी, सद्गुरु विण करती वेडी, गुरुकृपे विण कुडकुडी, व्यर्थची होती श्रीराम. आता या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं, खूप कर्म केलेली आहेत. एवढं वाचन केलं, एवढं शास्त्र ग्रंथाचं वाचन केलं, मला आता पूर्ण कळलंय की सच्चिदानंद परब्रह्म म्हणजे काय. अगदी धडाधडा मी बोलून दाखवू शकते, एवढं प्राप्त झालेलं आहे ज्ञान. त्याचा उपयोग नाही. ते ज्ञान फक्त शब्द ज्ञान असतं. विवेकानंदांनी सुद्धा अनेक ग्रंथांचं, काय ते एन्सायक्लोपीडिया वगैरे म्हणतात, असं एवढं ज्ञान मिळवलेलं होतं, एवढे ग्रंथ वाचलेले होते, संगीतामध्ये हुशार होते, सगळ्याच बाबतीत कर्तृत्ववान होते. पण तरी सुद्धा अज्ञान पटल जे आहे ते काही गेलेलं नव्हतं. मग दक्षिणेश्वरी ज्या वेळेला रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि कोणीतरी त्यांना सांगितलं, अरे ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही पाहिलंय का, तुम्ही सांगता ईश्वर असा आहे, ईश्वर तसा आहे, ते तुमचं शाब्दिक ज्ञान आम्हाला सगळं कळलं, तुम्ही पाहिलंय का ईश्वर. तर म्हणले नाही बा, मी नाही पाहिलेलं. मग काय तुम्ही वर्णन करणार त्याचं, पाहिलेलं असेल तो जाणता. त्यांनी ज्याला जाणलंय तोच त्याचं वर्णन करू शकेल. तुम्ही हे सगळं शब्द ज्ञान सांगताय, ते आम्ही ग्रंथ वाचू आणि मिळवू, त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं. तेव्हा ते ह्या शोधात बाहेर पडले की ज्याने ईश्वर पाहिलाय त्याला मला भेटायचंय. ते प्रत्येकाकडे जात होते आणि मग दक्षिणेश्वरी रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि त्यांना विचारलं, तुम्ही ईश्वर पाहिला का हो. ते म्हणे, मी एवढा स्पष्टपणे पाहिलेला आहे आणि तेवढ्याच स्पष्टपणे मी तुला दाखवू शकतो. त्यावेळेला त्यांनी त्यांना सद्गुरू केलेले. ही कुठेतरी आंतरिक ओढ दोघांची जुळून येते तेव्हा सद्गुरू होतात. तोपर्यंत सद्गुरू होत नाहीत. मी चालले गुरु करायला, तू पण चल, असे गुरु होत नाहीत, सद्गुरू होत नाहीत. गुरु होतील. मला संगीताचे ज्ञान आवड आहे, मी संगीत शिकायला गेले, तर मग हे चांगले शिकवतात त्यांच्याकडे जाऊया, त्यातल्या अगदी डॉक्टरेट त्यांनी केलेली आहे, आपण त्यांच्याकडे शिकायला जाऊया, हे होऊ शकतं. कारण हे साधं ज्ञान आहे. आत्मज्ञानाच्या बाबतीत तसं होऊ शकत नाही. आणि त्यामुळे रामकृष्ण परमहंसांनी हळूहळू त्या सिद्धी वगैरे जेव्हा येतात, तेव्हा रामकृष्ण परमहंसांकडे एक जण आला होता आणि तो म्हणला, आज स्वामी मी आता एक प्रयोग करून सगळ्यांना दाखवणार आहे. मी इतकी वर्ष तपश्चर्या केली आणि आता मला या समुद्रावरनं सहज चालत चालत जाता येतं, पलीकडपर्यंत जाता येतं. रामकृष्ण परमहंसांनी त्याची पहिल्यांदा स्तुती केली, अरे वा, मला सुद्धा नाही जाता येणार, मी बघ पाय लगेच माझे पाण्यातच जातात, तुला येत आहे हे छान आहे, तू दाखवणार आहेस का तू, बरं मी चाल. तो जाऊन ते प्रयोग करून दाखवून येतो आणि मग त्यांना नमस्कार करतो, मला आता ही सिद्धी प्राप्त झाली. ते म्हणजे कशाला त्याच्यासाठी एवढी 15-20 वर्ष वाया घालवली. 25 पैसे दिले म्हणजे त्या काळामध्ये 4 आणे दिले, तो नावाडी सुद्धा पलीकडे नेऊन सोडतो. त्याच्यासाठी तू 18 वर्ष घातली, काय उपयोग. सिद्धींच्या मोहात फसण्यात अर्थ नाही, हे सद्गुरू आपल्याला सांगतात. आणि ते म्हणतात, जर आत्मानंद घ्यायचा असेल तर या सिद्धींपासून दूर राहा. तर तो सिद्धींमध्ये गुंतवणं हे परब्रह्माचं कामच आहे. कारण त्याच्यातच आम्ही गुंतलो की मला मुख सिद्धी आहे, मला अमकी सिद्धी, वाचा सिद्धी आहे, अमकी सिद्धी आहे, आणि आपण सिद्धीत गुंतून पडतो आणि लोक त्या सिद्धीमध्ये आम्हाला आणखीन वरवर नेतात आणि आमची स्तुती करतात आणि त्या प्रसिद्धीमध्ये आम्ही गुंतून पडतो.
पण मग आम्हाला परब्रह्माचं ज्ञान होत नाही. त्यामुळे या सिद्धींना प्राप्त झाल्या तरी दूरच ठेवावं लागतं, हे सद्गुरू आपल्याला सांगतात. अशा तऱ्हेने डोळ्यात अंजन घालणारे हे सद्गुरू आहेत, असं समर्थांनी 38व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. जैसे नेत्री घालता अंजन, पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरु वंचिनी ज्ञान, सावकाश होये श्रीराम. सावकाश. सद्गुरू इतके भरभर भरभर नेत नाहीत आपल्याला, काही अडी अडचणी आणतात, आपली परीक्षा घेतात, सगळं करतात आणि मग पुढे नेतात. त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलेलं आहे की सद्गुरु कृपेमुळे ज्ञानाचा प्रकाश मिळतो. नवल उदयला चंडांशू, ज्ञानेश्वर जे म्हणतात ते, हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे ना, ते अंजन सद्गुरु रूपी घातलं की आपल्याला तो मिळतो, असंही त्यांनी सांगितलंय. ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत ते जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारे आहेत, पण ते सुद्धा सद्गुरुपदी लीन झालेले आहेत, हेही तितकंच खरंय. श्रीकृष्ण स्वतः अवतार घेतलेला आहे. त्यांना काय कमी होतं, ते काय वाटेल ते करू शकत होते, पण तरीही आपल्यासाठी त्यांनी सांदीपनी ऋषींचं गुरुत्व, म्हणजे त्यांना गुरु केलेलं आहे, त्यांचे शिष्य झालेले आहेत. त्यामुळे तेही महत्वाचं आहे. समर्थ रामदासांनी श्रीरामांनाच गुरु केलेलं आहे. मग आम्ही त्यावेळेला जात नाही, श्रीराम क्षत्रिय होते, समर्थ रामदास ब्राह्मण होते, हे जातीचा प्रश्न इथे येत नाही. ब्रह्म जानाति इति ब्राह्मणा, आणि तो ब्राह्मण सद्गुरु करावा. ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे त्याला सद्गुरु करावा, असं म्हटलेलं आहे. ज्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे, जाणून त्याच्याशी तो एकरूप झालेला आहे, त्याच्या अनुसंधानात कायम राहतोय, अशाच सद्गुरूंचा निश्चय केला तर आम्हाला निसंशय ज्ञान प्राप्त होतं. आपण अगदी पहिल्या दशकामध्ये, पहिल्या समासामध्ये 15 निसंशय ज्ञान कोणतं ते समर्थांनी सांगितलेले, आणि इथे फक्त ते उल्लेख करतात निसंशय ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणून पहिले समाज जास्त महत्वाचे आहेत असं मी म्हणते. दशक 7 पर्यंतचे ते ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवणारे आहेत, आणि मग पुन्हा रिपिटेशन पुढच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. मग इथे जे सद्गुरू करायचे ते निसंशय ज्ञानासाठी प्राप्त करायचे. ते आत्मज्ञान जे आहे ते निसंशय प्राप्त झालं पाहिजे. आपली निष्ठा किंवा श्रद्धा डगमगीत होता कामा नये. श्रद्धा होते, निष्ठा बुद्धीच्या जोरावर असते, ती जरा कमी होते, पण होऊ शकते आमच्या सारख्यांची. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. श्री रामकृष्ण आदी करुनी अति तत्पर सद्गुरु भजनी, सिद्ध साधू संतजनी गुरुदास्य केले. आपण बघा ना, सगळ्यांनीच केलेलं आहे. रामाने, रामदासाने मी म्हटलं समर्थ श्रीरामाला केलेलं, पण श्रीरामाने सुद्धा गुरु केलेलं आहे. श्रीराम सुद्धा अवतारच आहेत, त्यांनी वशिष्ठांना गुरु केलेलं आहे. म्हणजे श्रीराम असू दे, कृष्ण असू दे, अवतार असू देत, ते तर खरे भगवंताचेच अवतार आहेत, पण त्यांनी सुद्धा सद्गुरू केलेले आहेत. अगदी सिद्ध लोक आहेत, साधू आहेत, संत आहेत. त्यांनीही, तुकाराम महाराजांनी स्वप्नात गुरु केलेलं आहे बाबाजींना, तसंही गोंदवलेकर महाराजांनी केलेलं आहे तुकामाईंना. म्हणजे तुकाराम वेगळे आणि तुकामाई वेगळ्या, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण गोंदवलेकर महाराजांनी तुकामाईंना केवढी परीक्षा घेतली हो, पण केलंय ना सद्गुरू त्यांनी पण. म्हणजे सद्गुरू करणं महत्वाचं आहे, हे निश्चितपणे आहे. म्हणजे काय होतं, साधी व्यवहारात आपण सद्गुरू करतो की नाही. हो, जरा जास्त झालं का. बरं. व्यवहारात सुद्धा आपण सद्गुरू करतो की नाही. तसं एकदा एका शेतकऱ्याच्या एक राहत असतो शेतकरी वगैरे, आणि तो चिकार कष्ट करायचा आणि भरपूर धन त्यांनी जमवलेलं होतं. पण ते धन त्यांनी जमवलं तर त्याची चारही मुलं इतकी आळशी होती की त्यांना मात्र त्याच्यात अजिबात कशात इंटरेस्ट नव्हता. आणि मग ते, तो वृद्ध गेल्यानंतर त्यांना पंचायत पडली, पण जे काय घरात होतं ते त्यांनी सगळं संपवलं, आता काय करायचं, असं जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं, अरे तुमच्या एक, म्हणजे त्यांना गुरु भेटल्यासारखंच झालं, की तुमच्या वडिलांनी मागे माझ्याशी बोलताना असं म्हटलेलं होतं की त्यांनी कुठेतरी धन इथे लपवून ठेवलेलं आहे, पण ते मला माहिती नाही, ते तुम्हाला मिळालं तर बघा. त्यांनी अख्खं शेत नांगरायला सुरुवात केली. कुठे मिळतंय, कुठे मिळतंय, कुठे मिळतंय धन. शेत नांगरून झालं, काही उपयोग झाला नाही. ते म्हणले आता एवढं नांगरलंच आहे तर पेरणी पण करून टाकू, म्हणून तिकडचं त्याने सुरुवात केली. मग एक दिवस तो वृद्ध म्हणाला,
की काहीतरी त्यांच्या बोलण्यामध्ये असं आलं होतं की हे मंदिर जे घराच्या समोर आहे, त्या मंदिराचा जो कळस आहे, त्या कळसाची सावली अमक्या दिवशी जिथे पडेल तिथे बघा. हे सगळं त्यांनी नंतर पेरणी बिरणी झाल्यावर सांगितलं. मग पाऊस वगैरे आला म्हणून ते थांबलं. नंतर मग कापणी झाली, सगळं झालं. आणि मग त्यांनी ती सावली तर पडायला पाहिजे ना त्या कळसाची, तिथे त्यांनी खणलं, तिथे त्यांना एक दोन हंडे सापडले. म्हणजे त्यांना धन उपलब्ध झालं. पण त्यातनं त्यांना शिकायला काय मिळालं, असं सांगणारा पण गुरु लागतोच ना व्यवहारामध्ये. तसंच आत्मज्ञानाकरता इथे आपल्याला सद्गुरू लागतो. आणि म्हणून सद्गुरू कसे असायला पाहिजे, हा निश्चय आधी आपण सद्गुरू करायला हवा. हा निश्चय करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि आता सद्गुरू ते कैसे, नव्हेती इतरा गुरु जैसे, जयाच्या कृपेने प्रकाशे, शुद्ध ज्ञान श्रीराम. त्या सद्गुरूंची ओळखण, पुढिले समासी निरूपण, बोलिले असे श्रोती श्रवण, अनुक्रमे करावे श्रीराम. म्हणजे आता सद्गुरू करायला आधी निश्चय करा. सद्गुरू या जन्मात नाही, पुढच्या जन्मात केव्हा ना केव्हा तरी आपल्याला सद्गुरू मिळतील, जर आपण या मार्गाला वळलो असलो तर, मुमुक्षुत्वाकडे वळलो असलो तर. आपली तेवढी आपली बैठक साधन चतुष्टयाची परिपूर्ण झालेली असली तर आपल्याला या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात कधी ना कधीतरी सद्गुरू हे निश्चित भेटतील. आणि पण ते सद्गुरू करा की जेणेकरून याची देही याची डोळा, म्हणजे या नाही पुढच्या, पुढच्या नाही पुढच्या जन्मामध्ये आपल्याला मुक्ती प्राप्त होईल. कारण ते आपलं अंतिम गंतव्य स्थान आहे. ते परब्रह्म आपल्याला समजेल, आकळेल आणि आपल्यामधलं प्राप्ताची प्राप्ती आपल्याला होईल, असं त्यांनी सांगितलं. ते सद्गुरू कसे असायला हवे, हे ब्रह्मा विष्णू महेश वगैरे म्हणजे हे नुसते निर्माण झालेले उत्पत्ती स्थिती करणारे आहेत, हरिहर ब्रह्मादिक असं त्यांनी म्हटलंय. पण तेही सद्गुरुपदी एक म्हणजे ते सुद्धा, त्यांनी सुद्धा सद्गुरू केलेले आहेत. ब्रह्मा विष्णू महेश यांनी सुद्धा सद्गुरू केलेले आहेत. तेही सद्गुरुपदी रंग महत्वानं चढती. ते सुद्धा सद्गुरुपदी अगदी गरीब होऊन, रंक, राव आणि रंक असा शब्द आहे, गरीब आणि श्रीमंत. तर ते गरीब, दीन, दीन होऊन, शरणागत होऊन, दास्य होऊन, अशा पद्धतीने त्याच्या चरणाशी बसलेले आहेत. ते सुद्धा आहेत, कारण त्यांचा सुद्धा शासन करता वेगळा आहे, ते आपण बघूच नंतर. पण तशा पद्धतीने त्यांनी सुद्धा केलेत. मग तुझ्यासारख्याला सद्गुरू करायला काय हरकत आहे रे, तू तर कुठला कोण, किती क्षुद्र, असंही कदाचित पुढे समर्थाने म्हटलेलं आहे. तर तू उगीच स्वतःचा अभिमान करू नकोस. तुला सुद्धा सद्गुरू करण्याची आवश्यकता आहे. जर तुला या अध्यात्म मार्गावरती गूढात गूढ रहस्यमय असं हे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूचा निश्चय करायला हवा. त्या सद्गुरूंची लक्षणं काय आहेत हेही आपल्याला आधी, ते सद्गुरू कसे ओळखायचे हेही आपल्याला आधी ठरवायला लागतं. आणि ते कसे ओळखायचे, त्यांची लक्षणं काय आहेत, आणि ते आपण आपल्या मनामध्ये बिंबवायचंय. आणि मग आपल्याला आपल्याशी वेवलाईन जुळणारा कोणता आहे त्याला सद्गुरू करायची इच्छा करावी. त्याची इच्छा असेल तर तो आपल्या समोर, आपण 10 पावलं आपण एक दोन पावलं चालल्यावर तो 10 पावलं आपल्यापर्यंत येतो, असं समर्थ आपल्याला ग्वाही देतात. तो सद्गुरू, त्याची लक्षणं कशी आहेत ती पुढच्या वेळी बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.